तिथे सोलापुरात भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांची डोकेदुखी वाढणार आहे। कारण विजयकुमार देशमुखांच्या विरोधात भाजपच्याच आजी माजी पदाधिकाऱ्यांनी वज्रमुठ बांधले। विजयकुमार देशमुखांच्या उमेदवारीला भाजपमधून विरोध होतोय। विजयकुमार देशमुखांना उमेदवारी देऊ नका, भाजपच्या कोणत्याही निष्ठावंत कार्यकर्त्याला तिकीट द्या, असं भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं मत आहे। येणारा विधानसभेमध्ये महिला म्हणून तुम्ही मी इच्छुक आहे। तर मोदी साहेबांनी म्हणतात महिला सक्षमीकरण करायला पाहिजे, महिला पुढे यायला पाहिजे। तर ह्या बेसवर मी सर्व कार्यकर्त्यांच्या आज संवाद मेळाव्यात आज प्रश्न टाकला की महिला म्हणून मला ह्या ठिकाणी संधी दिलं तर जे काही 2.5 वर्षात मी काय काम केलं ते पुढच्या 5 वर्षात खरंच मी भारतीय जनता पार्टीचं काम करू शकते। या निमित्ताने आपण या ठिकाणी मेळावा या ठिकाणी आयोजित केलं होतं। ज्याचं नाव घ्यायचं इच्छाच नाही, ज्यांनी सोलापूर शहराचं आणि सोलापूर शहराचं नेतृत्व केलं नाही, त्याचं नाव घेऊन त्याला काय मोठं करायचं हो? त्यांनी काय केलं सांगा की। आणि तुम्ही लय मोठेपणा सांगू नये, लोकांना कळलं पाहिजे यांनी कुठलंही काम केलं नाही। 20 वर्षात या लोकसंख्या आमचं कमी झालं आहे, 10 लाखाच्या पुढं लोकसंख्या जाईन। याचं कारण आहे हे काम करत नाही, हे बिनकामाचा आमदार आहे, हे कुचकामी आमदार आहे। 4 टर्म झाल्यानंतर सुद्धा जर का विकासाचा बॅकलॉग भरून निघत नसेल तर आत्ता बदल गरजेचा आहे। आणि हे नागरिकांकडून आले, जनतेकडून आले, म्हणूनच आम्ही सगळे मिळून पक्षाला विनंती करण्यासाठी एकत्र आलो की बाबा आता ही गरज आहे, काळाची गरज आहे, पक्षाची गरज आहे, नेतृत्व बदलाची गरज आहे, म्हणून नेतृत्व बदललं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं एकमत झालं। आणि आम्ही म्हणून पक्षाला विनंती करण्यासाठी आणि ह्या बैठकीला आम्ही अध्यक्षांना सुद्धा बोलवलं होतं की आम्ही असं सगळं मागणी करतो, तुम्ही या। म्हणून आम्ही असं म्हणालो की आम्ही 4-5 लोक इच्छुक आहेत, आमच्यापैकी कुणालाही तुम्ही विधानसभेचं तिकीट द्यावं, आम्ही निश्चितपणे ही सीट परत राखू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।